नमस्कार मराठी मंडळी, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर। तर या उमेदवारांची नावे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। लोकसभेत महाराष्ट्राच्या 48 जागा आहेत आणि त्यामुळे उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सर्वाधिक खासदार निवडून येणाऱ्या राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे। त्यामुळे या राज्यातून जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याचा चंग भाजपने बांधला आहे आणि त्यामुळे मिशन 45 मिशन 48 असं ध्येय भाजपने डोळ्यासमोर ठेवलंय। हे करत असताना भाजप लोकसभेसाठी अनेक नवे चेहरे देऊ शकतं आणि जुन्या चेहऱ्यांना या ठिकाणी तिकीट कापू शकतं। तर कोण असतील लोकसभेसाठी भाजपचे संभाव्य उमेदवार, तर चला पाहूयात। नवनीत राणा अमरावती, रावसाहेब दानवे पाटील जालना, मनोज कोटक मुंबई उत्तर पूर्व, भागवतराव कराड छत्रपती संभाजीनगर, हिना गावित नंदुरबार, संजय काका पाटील सांगली, निलेश राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग, सुजय विखे नगर, रणजित निंबाळकर माढा, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, डॉक्टर भारती पवार दिंडोरी, मुरलीधर मोहोळ पुणे, पंकजाताई मुंडे बीड, मेघना बोडीकर परभणी, कपिल पाटील भिवंडी, प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड, गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई, उन्मेष पाटील जळगाव, राणा जगजित सिंह पाटील धाराशिव आणि शेवटचे सर्वात महत्त्वाचे देवेंद्र फडणवीस नागपूर। तर 2023च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ही संभाव्य उमेदवार असू शकतात। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।